यानंतर पाहूयात पुढची बातमी। ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रासाठी शासनाचे सर्व विभाग एकत्र काम करणार आहेत। सर्व रुग्णालयात डी ॲडिक्शन केंद्र सुरू करा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेत। केवळ जनजागृतीने चालणार नाही, पुढची पिढी वाचवायची आहे। सर्वांनी आपली भूमिका पूर्ण केली पाहिजे। हे आपल्या समाजाचे, आपल्या कुटुंबाचे संकट आहे असं ठरवून काम करा असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। या संदर्भात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेत। चेतन, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच सृष्टी, एकंदरीत ड्रग्स मुक्त महाराष्ट्रासाठी आपण पाहत आहोत सातत्याने फडणवीस सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत। मग त्यामध्ये ड्रग्सचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम असेल किंवा एकंदरीत ड्रग्स सप्लायरची चेन नष्ट करण्याचं काम असेल, त्यावरती होणाऱ्या कारवाया सातत्याने वाढवण्यात येत होत्या। आणि त्यासोबतच आता कुठेतरी ड्रग्स मुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती देखील मोठ्या संख्येने करण्याची गरज आहे। आणि त्यामुळेच एक डी ॲडिक्शन फ्री असे सर्व विभाग आहेत ते करण्याची आवश्यकता होती। आणि त्यामुळे सर्वच शासनाच्या विभागांनी त्यामध्ये पुढाकार घेण्याचं आवाहन आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत दिलेले आहेत। परिणामी यानंतर सर्व शासनाचे विभाग कशा प्रकारे ड्रग्स मुक्त आणि एकंदरीत ॲडिक्शन मुक्त शासन करतायत हे पाहणं महत्वाचं असेल। सृष्टी, नक्कीच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।